जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायतीवर पाणी टंचाईच्या विरोधात वार्ड क्रमांक 5 मधील महिलांनी रक्षाबंधन दिवशी हंडा मोर्चा काढला। 10 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीत ठिय्या दिला। सरपंच, उपसरपंच व सदस्य अनुपस्थित असल्याने कर्मचारी गजानन चौधरी यांनी दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी देण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला। पंप जळणे व जलवाहिनी फुटणे यामुळे पुरवठा विस्कळीत झाला असून जलजीवन योजना अपूर्ण नसल्याने ठेकेदारावरील कारवाईचा अभाव वादग्रस्त ठरत आहे। चोपडा येथे शासकीय व खासगी पदाधिकाऱ्यांची सभा दिनांक 8/8/2025 रोजी आयोजित करण्यात आली। या सभेत जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली। डॉक्टर रवींद्र कोडी अध्यक्ष, डॉक्टर सागर चौधरी उपाध्यक्ष, डॉक्टर सुखलाल कोडी खजिनदार, डॉक्टर लाखीचंद महाजन सचिव आणि डॉक्टर सतीश बदाणे प्रसिद्ध प्रमुख म्हणून निवडले गेले। एरोंडल तालुक्यात महसूल सप्ताहानिमित्त 435 झाडे लावण्यात आली। गायरान, स्मशानभूमी, शाळा, गावठाण, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात शेतकरी, नागरिक, सेवाभावी संस्था व विद्यार्थ्यांच्या मदतीने हे वृक्षारोपण करण्यात आले। सामाजिक वनीकरण मार्फत मानसिंग राजपूत यांनी रोपे उपलब्ध करून दिली। चाळीसगाव मध्ये ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची जलद बस सेवेच्या अनुपलब्धतेमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आली। खरजई नाका येथे शनिवारी विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव आगार प्रमुखांना जलद बस सेवांना थांबा देण्याचे निर्देश दिले। यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासांची वेळ वाचणार असून त्यांची गैरसोय दूर होणार। जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त जळगाव शहरात आदिवासी बांधवांनी भव्य मिरवणूक काढली। काव्य रत्नावली चौकातून सुरू झालेल्या या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि वाद्यांच्या गजरात आदिवासी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले। तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। ढोल, ताशा, ढोलकी, नागारा, थाळ यासारख्या वाद्यांच्या तलावर लोककला सादर करत सहभागींचा उत्साह दिसून आला। मीराबाईदर येथील 2 अल्पवयीन बहिणी घरातून रागावून निघाल्या होत्या। 9 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीकडे जाणारी पंजाब मेलमध्ये प्रवास करत असताना चाळीसगाव भुसावळ दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने त्यांना संशयास्पद अवस्थेत पाहिले। चौकशीनंतर त्या घरातून निघाल्याचे निष्पन्न झाले। आरपीएफच्या पथकाने मुलींना भुसावळ आरपीएफकडे सुरक्षित पोहोचवून त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात दिले। जळगावमध्ये एका दाम्पत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांची सुमारे 55,60,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला। शासकीय नोकरी आणि म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे।